आपण बघत आहात AKP न्यूज मराठी. आपला आवाज आपली ताकद. सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. AKP न्यूज मराठी. ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शनच्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी गुटखा विक्रीच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. धुळे नाशिक महामार्गावरील जोडगे येथे त्यांनी हा प्रयत्न यशस्वी केला. घटना अशी की ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शनची महिलांची टीम धुळ्याहून नाशिककडे प्रवास करत असताना चहा पिण्यासाठी जोगडे येथील पवार अमृततुल्य या चहाच्या हॉटेलजवळ थांबली. त्या ठिकाणी त्यांनी काही ग्राहक गुटखा विकत घेत असल्याचे पाहिले. ही बाब त्यांच्या निदर्शनात येताच त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला. महिला कार्यकर्त्यांनी गुटखा विक्री संदर्भात दुकान मालकांची चौकशी केली, मात्र मालक हजर नसल्याने कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर एका कर्मचाऱ्याने गुटखा ठेवलेल्या खोलीला कुलूप लावून तिथून पळ काढला. परंतु महिलांनी विक्रीसाठी ठेवलेला काही गुटखा ताब्यात घेतला आणि या प्रकरणाची माहिती प्रसार माध्यमाद्वारे जाहीर केली. याशिवाय या घटनेची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली असून तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने अधिकारी विलास पाटील यांनी या प्रकरणाची माहिती देण्यात आली. या कारवाई दरम्यान ऑल इंडिया कंझ्युमर प्रोडक्शनच्या प्रदेश अध्यक्षा सौ अरुची चव्हाण पाटील, जिल्हा सरचिटणीस सौ अस्मिता जोंधळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिता सोनवणे आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुनीता गुंजाळ उपस्थित होत्या. मालेगाव जिल्हा आहे, तालुका धुळे जिल्ह्यामधील जोडगे येथील मी ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शनची स्टेट प्रेसिडेंट अरुची पाटील असे. तर आम्ही इथे पवार अमृततुल्य इथे चहा पिण्यासाठी थांबलो आणि इथे चहा पित असताना एक कस्टमर आलं आणि त्यांनी हे पुड्या घेत असताना आम्ही बघितलं, तर ते आम्हाला काही योग्य वाटलं नाही. म्हणून आम्ही हा मालाचा इथे माल जप्त केला आणि त्यांनी आमच्या हातातून विसकून तो बाजूला फेकला. परत शेजारी गोडाऊन आहे त्याला कुलूप लावलं. तो मुलगा आहे त्याने पाठीमागे लॉन्च आहे तिथे एक गोडाऊन आहे तिथे कुलूप लावलं. ते आमच्या हातातून निसटवले. हे पण पळून नेले होते, पण आमच्या पदाधिकाऱ्यांनी तो मिळवला हातात. आणि अशी जर ग्राहकांची या हानिकारक होत असेल तर हे चांगलं नाहीये. चहाच्या नावाखाली असे गुटखे असे धंदे करणं हे योग्य नाहीये. जे कोणी मालक असेल त्यांनी सदर यांच्यावर कारवाई व्हावी एवढेच माझं. आम्हाला जरी भेट दिली नाही, मग जर तुम्ही करत नाही तर तुम्ही फेकून का दिले? त्यांनी बाहेर फेकून दिले मळ्यामध्ये लांब. 25-30 लाखाचा माल असू शकतो त्यांच्याकडे. माझे जेव्हा हा मुलगा गेला ना तिकडे समोर, तो लॉनच्या तिथून उडी मारून तिकडे ते लॉक करायला गेला. हे लॉक केलं आणि हा आमच्या हातातून विसकवला आणि तो लांब फेकून दिला त्यांनी. असं की आम्ही इथे चहा प्यायला थांबलो. चहा पिताना मी बिल द्यायला आले, चहाचं बिल. तर ते बिल देताना तो एक बाबा आले, त्यांनी जवळजवळ 100-200 रुपयाचा गुटखा घेतला आणि तो गुटखा घेताना मी बघितला म्हणून मी ते पकडलं. ह्या नाशिक मधून माझी टीम आहे. ग्राहक संरक्षण कायदा याच्यातून जागो ग्राहक जागो याच्यासाठी आम्ही काम करतोय. पण जर असं ग्राहकांची फसवणूक होत असेल, त्यांची हानिकारक अशी दिशाभूल होत असेल तर हे काही योग्य नाही. तर माझ्या याच्याने हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आम्ही बोगस बनावट औषधं ते सुद्धा साठा आम्ही गव्हर्नमेंटला पकडून दिलेला आहे. बोगस म्हणजे बनावट केलेले औषधं असतात, तो साठा सुद्धा आम्ही पकडून दिलेला आहे. बोगस हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये गरीब लोकांकडून पैसे वसूल करतात. तिथे सुद्धा आम्ही बऱ्याच डॉक्टरांनी आपल्या पेशंटची फसवणूक केलेली आहे. त्या डॉक्टरांवरती कारवाई केलेली आहे. त्या डॉक्टरांचं आम्ही एक सर्टिफिकेट कॅन्सल केलेलं आहे. असे भरपूर आमचे काम केले झालेले आहे. कारवाई हे करणार आहे. जर मालक आलेला नाही, मालक जर आमच्या समोर आला, त्यांनी जर आला नाही तर ही आम्ही न्यूज बातमीला देणार आणि पूर्ण 9 न्यूजला बातमी जाणार. आम्हाला एकदा तरी मालकाने बोलावा, कारण मालक फोनवरून दिशाभूल करतोय आमची, म्हणजे काहीतरी गडबड दिसते. AKP न्यूज साठी ब्युरो चिफ अनवर खान पठाण, नाशिक.